नमस्कार. 72 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रात आपले 20 उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही नावाचा समावेश आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गडकरी यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. गडकरी यांच्या हस्ते नागपूर शहरात भाजप कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नागपूरकरांचं प्रेम पाहता यावेळी मी 5 लाख मतांनी निवडून येईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. तर यावेळी भाजप संविधान बदलणार असल्याच्या चर्चेवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान नितीन गडकरी म्हणाले, इतक्या मोठ्या संख्येने कार्यालय उद्घाटनासाठी लोक आले. मला यावरून विश्वास वाटतो की मी 5 लाख मतांनी निवडून येणार आहे. मी मोठे टनेल पूल यासाठी करू शकलो कारण नागपूरकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी नागपूरमधून खासदार नसतो तर मंत्री बनू शकलो नसतं. माझ्या विकासाची श्रेय नागपूरच्या जनतेला आहे. मी जगात कुठेही असलो तरी नागपूरला विसरू शकत नाही. मी गेल्या 10 वर्षात 1,00,000 करोड रुपयांचे काम नागपूरमध्ये केले आहे. हे काम रेल आहे, असली काम बाकी आहे. जगातील चांगल्या शहरात नागपूर नेऊ असं वचन मी देतो. नागपूर टायगर कॅपिटल असल्याची जगातून लोक नागपुरात येतात. 0 माईल ऑरेंजसाठी प्रसिद्ध नागपूर आहे. नागपूरचा संत्रा बर्फी जगात कशी पोहोचेल यासाठी प्रयत्न करत असल्याचेही गडकरी म्हणाले आहेत. एवढंच नाही तर देशातील सगळ्यात मोठा लॉजिस्टिक पार्क नागपुरात साकारला जाणार आहे. शहराला 24 तास पाणी देण्याचा संकल्प केला आहे. 79 नवीन पाण्याच्या टाक्या निर्माण केल्या. पुढील 6 महिन्यात शहराला 24 तास पाणी देणार आहे. पुढल्या 25 वर्षात शहराला पाणी समस्या भेडवणार नाही असं नियोजन केलं आहे. माझ्या मुलांना सांगितले, माझी पुण्य घेऊन राजकारणात येऊ नका. कोविड काळात मृत्यू समोर दिसतोय असं मी पत्नीला सांगितलं. आरोग्य बिघडलं की सत्ता आणि बळ कामात येत नाही. नागपूर शहरातील जनता माझा परिवार आहे. ज्यांना द्यायचं त्याने मत द्यावं. नाराज असेल तर नाही देणार. पण मी जातीवाद, धर्मवाद, पंथवाद मानणार नाही. संविधान बदलणार का या प्रश्नावर बोलताना गडकरी म्हणाले की संविधान बदलविण्याचा प्रश्न नाही. आमच्याविषयी अपप्रचार केला जात आहे. एवढंच नाही तर मी राष्ट्रीय अध्यक्ष असताना एम. बर्धन यांचा आशीर्वाद घ्यायला त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. माझ्यावर अंधारात पण कोणी भ्रष्टाचाराचे आरोप लावू शकत नाही. माझ्यावर आरोप झाले तर मी राजकारण सोडून देईल. आज आम्ही हे दिवस लाखो कार्यकर्त्यांच्या समर्पणाने पाहत आहोत. आम्ही हे विसरू शकत नाही. नागपूरवरून आलो असं सांगितलं तर लोक जेवणाची टॅक्सीचे पैसे घेत नाही. असे अनुभव अनेक लोक सांगतात. आमदार, खासदार, मंत्रीपद येत जात राहतात पण कार्यकर्ता पद कधी जात नाही. माझ्या स्वागताला कुत्रा पण येणार नाही असं ठरवलं. पण आता झेड सुरक्षा असल्याने मी यायच्या आधी कुत्रा येऊन तपास करतो. पार्लमेंटमध्ये सोनिया गांधी, ओवैसी यांनी सभागृहात माझ्या कामाची स्तुती केली आहे. विकास करताना पक्षपात राजकारण होता कामा नये. एवढंच नाही तर कार्यकर्त्यांना जेवण देणार, प्यायला देणार नाही. कार्यकर्त्यांना बिघडवू नका. 1000 नामर्द सोबत लढण्यापेक्षा 10 मर्दांसोबत लढले पाहिजे. इतर पक्षातील लोक मला निवडणुकीत काम करायचं असल्याचं सांगतात. मी त्यांना सांगितलं, करिअर खराब होईल असं काम करू नका. मी 5 लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार. अर्ज सादर करायला जाताना कार्यकर्त्यांना गाडी, बसची व्यवस्था नसेल. मला पाहायचं आहे मी केलेल्या कामाची लोक मला किती परत करतात. जो मत देईल त्याचे पण काम करणार आणि जो नाही देणार त्याचे पण काम करणार असल्याचंही गडकरी म्हणाले आहेत. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा.